तर तो मुलगा ज्या वेळेला लंडनमध्ये शिकायला जातो त्यावेळेला त्याच्या वडिलांना फार दुःख होतं आणि मग तो लंडनवरून जेव्हा मुलगा इथे येतो त्यावेळेला लग्न ठरवलेलं असतं त्यानं आणि असं म्हणणं असतं की त्या लंडन मधल्या मुलीशीच मी लग्न करणार आहे, मी दुसऱ्या कोणाशीच लग्न नाही करणार. आणि मग त्याच वेळेला बापाचं आणि मुलाचं खूप भांडण होतं आणि तो म्हणतो की काय नाही, मी लग्न करेन तर त्याच मुलीशी, नाही तर मी लग्न करणार नाही. अशा पद्धतीनं मग त्यांना लंडन मध्ये जावं लागतं आणि लंडन मध्ये गेल्यानंतर काय घडतं ते मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज सादर करणार आहे. तुम्हाला मला हेच सांगायचंय की आपल्या गावामध्ये जबरदस्त जबरदस्त. चालते सर चालू सुरू. ओ काका, काका काय रे इथं काय आहे? तुझं इथं काय आहे? का माझी खाट आहे. उचलून कोणी आणलं रे इकडं? तुम्ही चालू करा, तुम्ही चालू करा. तो झोपतो, काही नाही झालं, सगळा कार्यक्रम झालेला आहे, आता काही हलणार नाही. अहो पण असं करा करा पटापट करा. तर त्या लंडन मध्ये आवाज आवाज वाढवतो त्या लंडन कमी कर, आवाज कमी कर, मला झोपायचंय. कमी करा म्हणतात ते. हा. तर अशा रीतीने एक बाजरी कार्यक्रम आज संपलेला आहे. ऐका फार सुंदर कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. काय झालं? कसं नाही, अजून शिल्लक आहे, सुरुवात झाली. 10 वाजले, लक्षात घ्या तुम्ही. 10 वाजले? 10 वाजले. पोलीस येतात. पोलीस नाहीत, मला तमाशाला जायचंय. मग काय तर चला चला पटकन निघा त्याला. राजवंश त्याचं पाकिट वगैरे काय देऊन टाकशील आपल्या पाहुणा ऐका ना, आलेला. या बाई चला. मला पण तमाशाला या. जायचं. तमाशा बघूया नमस्कार आपण. सर, म्हणजे मला बघितल्यासारखं वाटतंय म्हणून विचारते कुठल्या पिक्चरात काम केलं. अरे ते नाही का असं पकडून बसा ना तुम्ही, मला सोडा ना माझ्या गावात आता. चला 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 मी सांगेन पोस्टाने तुम्हाला कुठल्या पिक्चरात काम सांगा केलं. सर, थँक्यू. मस्त झाला कार्यक्रम. थँक्यू. एकदम मी हेच झालं बा, ऐकून भारावूनच गेलो. हे द्या ना एक मिनिट. हा चला या सर, मारा धक्का मारा, धक्का मारा, पेट्रोल नाही. तर ज्या भागात आम्ही जातो तिथल्या लोकांना भेटतो, त्यांचं प्रेम अनुभवतो आणि तिथल्या कलाकारांना सुद्धा भेटत असतो. आता आपण भेटणार आहोत अशा एका कवींना जे खरं तर झी मराठीच्या हास्य सम्राट या कार्यक्रमातून घराघरात पोहोचले आणि खूप लोकप्रिय सुद्धा झाले आणि आजच्या कार्यक्रमासाठी ते इथे उपस्थित आहेत. मनापासून या मंचावरती आमंत्रित करूयात मिर्झाजी बेग साहेबांना. जोरदार टाळ्या. तुमच्या कवितेमधून तो मिश्किलपणा आहे, विदर्भाची ती भाषा आहे, तो गोडवा आहे. तर आता तुमच्याकडून आम्हाला काय ऐकायला मिळणार आहे? तुम्ही म्हणत असाल तर मी हँडल मारतो. आता लोक म्हणते मांस खाऊ नका, कोणी म्हणते साधं खाऊ नका. मला काय वाटते तुम्हाला सांगतो. एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, विठ्ठल वाघ नाही, जंगलातला वाघ. एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, माणसापेक्षा चांगले लागते म्हणे वांगे. 2 वाघ आपसात बोलून राहिले आणि मी त्याचं म्हणणं ऐकून राहिलो. एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, माणसापेक्षा चांगले लागते म्हणे वांगे. आजकाल माणसात राहिली नाही चव, रसायनाचं खाऊ खाऊ झाला बेचव. सल्फेटचं खाते, केमिकलचं पेते. सल्फेटचं खाते, केमिकलचं पेते, रक्ताले त्याच्या कसा घुरट वास येते. सल्फेटचं खाते, केमिकलचं पेते, रक्ताले त्याच्या कसा घुरट वास येते. किती खा लेकाले भागत नाही भूक, जीव मय ते वाटते धाक धूक. परवा एका वाघानं माणूस फस्त केला, तंगड्या घासू घासू लेकाचा कुत्र्यासारखा मेला. म्हणजे माणूस किती जरी झाला साहेब. परवा एका वाघानं माणूस फस्त केला, तंगड्या घासू घासू लेकाचा कुत्र्यासारखा मेला. अशा जहरी माणसाची शिकार कोण करते. आणि वाघ असलो तरी गवत खायले पुरते, आणि वाघ असलो तरी गवत खायले पुरते. थँक्यू सर. सरांसाठी खरंच जोरदार टाळ्या. खरं तर काळ्या मातीतली स्वप्न हा काळ्या मातीत जन्माला आलेला माणूसच बघू शकतो. आणि असेच एक ज्येष्ठ कवी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. काळ्या मातीत मातीत ती पण चालते, हे गाणं सगळ्यांना माहिती आहे, ते खूप गाजलेलं आहे. ते गाणं यांनीच लिहिलेलं आहे.
अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो ज्येष्ठ कविवर्य विठ्ठल वाघ यांना. विठ्ठल सर, तुमचं मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे सुद्धा ते अध्यक्ष होते आणि अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला गेलेला आहे. मला सरांना हेच विचारायचं आहे की तुमची कविता ही याच मातीतली आहे, त्यामुळे ती अस्सल आहे. कसा होता आत्तापर्यंतचा प्रवास? प्रवास खेड्यापासून सुरू झालेला आहे आणि कवितेच्या माध्यमातून तो कॅनडा अमेरिकेपर्यंत गेलेला आहे. वा वा वा. कविता ऐकू? हो सर, ती तर आवडणारच आहे आम्हाला. काया मातीत मातीत टिफन चालते टिफन चालते इज नाचत थय थय इज नाचत थय थय ढग ढोल वाजवते टिफन चालते टिफन चालते टिफन चालते नंदी बैलाच्या जोडीले सदाशिव हकालते वटी बांधून पोटाले पाराबती उनारते वटी पोटाले बांधते झोई काटीले टांगते झोई काटीले टांगते त्यात तांदूळ लळते त्यात तांदूळ लळते ढग बरसते टिफन चालते टिफन चालते. मेंढर कविता ऐकतो. आम्हाला काय मिळतं, निवडून येतात त्यांना काय मिळतं हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही जे निवडून आणतो त्यांना काय मिळतं हा खरा प्रश्न आहे. आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं हकालावं आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं हकालावं 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव वार वायदन सुटे आम्ही कावरे बावरे नेता नेतो म्हणे पार आम्ही त्याच्या मांग सारे गोळ बोलीत भाकर दिसे रिकाम्या पोटाले नाही कयेत सहेद असते सर्पाच्या होटाले घर समजाव जाले तेच वारुय निघाव 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव आम्ही गरीब गरिबी कोणी म्हणते हटवतो पुनिवेच्या शिवर आम्ही अवस काढतो वाट पाहून पाहून डोळे भिजले थिजले गाय पणावली नाही मुखे वासर निजले मांग चालतो चालतो कुठी लागेच नागाव 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. मी मराठी, झी मराठी.